आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अतिशय गांभीर्याने विचार करतात. त्या ठिकाणी नोकरीचा आमिष दाखवून मुलींवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय, धर्मांतरण केलं जातंय, त्यांना गायचं मांस खायला लावतायत. मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा असं की नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे की लोक आहेत का, बहादर आहेत का, तसं की चाललंय का? अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषय सुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल. आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे. धर्मांतरण आपण नाही नाही म्हणतो, पण आमचे विरोधक फार मोठमोठी भाषणं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये करतायत. पण हा प्रकार त्यांनी बघावा जरा काय चाललंय म्हणून, कशा पद्धतीने चाललेला आहे, कशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं जाते मुलींना, हे त्यांनी बघावं. आणि मला वाटतं हे सर्रास सुरू आहे. निश्चित त्याची सगळी पाळंमुळं खोडली जातील. पुन्हा सांगेल की शासनाने, गृह खात्याने, माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. आणि म्हणून मुंबईच्या टीम सुद्धा येऊन त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, तपासणी करतायत. मला वाटतं तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये या समित्या नेमल्या गेल्यात, पण त्या अधिक ऍक्टिव्ह व्हाव्यात, त्यांनी काम करावं. पण कोणीतरी पुढे आल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही. काय इतक्या छुप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण आता एखाद दुसरी महिला पुढे आली किंवा एखादा दुसरा प्रकार पुढे आला की मग त्यातून सगळे प्रकार पुढे येतात, जसं महाराजांचं झालेलं आहे. कोणालाच कल्पना नव्हती, सगळेच त्या ठिकाणी जात होते, कॉर्पोरेट क्षेत्रात जात होते, पॉलिटिकल जात होते, सगळेच IAS IPS पासून नावं त्यामध्ये आहेत. मग मला वाटतं की एखाद दुसरं नाव पुढे आलं की सगळे प्रकार समोर येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी काही प्रकार चालले असतील ती नुसती माहिती जरी आम्हाला दिली, माहिती जरी आम्हाला कळाली, पोलिसांना कळाली, तर निश्चित त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून हे सगळं रॅकेट खोदून काढण्यात येईल. निश्चित याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल. कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचा आमिष दाखवत होते, आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरच चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळे एक रॅकेट आहे. हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शी दिसत आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे. या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही. पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे. धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं, आणि नुसतं मुलीचं नाही, मुलाचं सुद्धा धर्मांतर करून घेतलेलं आहे. त्याला पैशाचं आमिष, त्याला नोकरीचं आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावतायत, त्याला गायचं गोस खाऊ घालायला लावतायत, गायचं मांस खायला लावतायत. हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते. म्हणून त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे. मी पुन्हा आवाहन करेल, जे पीडित आहेत त्यांनी समोर यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, पण त्यांनी या संदर्भामध्ये तक्रारी कराव्या. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.